आहे तुम्ही विद्यार्थी घेऊन आला तिथे शिक्षण विभागामध्ये, काय मागणी आहे? मी विठ्ठलराव ज्ञानोबा वानखेडे, सरपंच शिवनी, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड, प्राथमिक शाळा शिवनी या शिक्षण विभागामध्ये आम्ही येण्याचं कारण म्हणजे की आमच्या येथे 6 महिन्यापासून शिक्षक परमनंट नाही आहेत. त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी शिक्षकाची मागणी करण्याकरता आम्ही सगळे गावातले प्रतिष्ठित नागरिक सगळेजण, शिक्षण समितीचे आमचे अध्यक्ष आणि आमचे विद्यार्थीगण या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदमध्ये आपल्या प्रशासनाला याची माहिती मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही आलेलो आहोत. आणि तरी आमच्या विद्यार्थ्याचं फार मोठं शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळं आणि पालकवर्ग नाराज होत असल्यामुळं बरेच जण दरवर्षी आमच्या शाळेतून टिशा घेऊन जात असतात. त्याच्यामुळं आमचे विद्यार्थी फार कमी त्या ठिकाणी होत आहेत. तरी आमची शाळा बंद पडू नये या दृष्टिकोनातून आम्ही शिक्षक आमच्या परमनंट या ठिकाणी 2 शिक्षक पहिले जे होते ते तरी कमीत कमी आमच्या इथे राहावे या उद्देशानं आम्ही या ठिकाणी मागणी करण्याकरता आलेलो आहोत. किती विद्यार्थी आहेत शाळेमध्ये, कितीपर्यंत शाळा आहे आणि किती शिक्षक? आमच्या इथे प्राथमिक शाळा शिवनी येथे विद्यार्थी एकूण 35 आहेत. पहिले जास्त होते 2 वर्षाखाली, आता वर्षावर कमी होत चाललेले आहेत. त्यामुळं शिक्षक हा आम्हाला या ठिकाणी पाहिजे आहे. 5व्या वर्गापर्यंत शिक्षक आहे. आपलं 5व्या वर्गापर्यंत आमची शाळा आहे. त्याच्याकरता आम्हाला 2 शिक्षकाची नितांत गरज आहे, जेणेकरून शैक्षणिक नुकसान होऊ नये विद्यार्थ्याचं या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी मागणी करण्याकरता आलेलो आहोत. किती शिक्षक आहेत आता एकही शिक्षक नाही. हे टेम्पररी 1-2 तासाकरता येतात आणि शिक्षक विद्यार्थ्याला थोडेफार काहीतरी आपलं जमा करून परत जातात, पण परमनंट नाही. आणि 2 पूर्ण वेळसुद्धा शिक्षक या ठिकाणी काम करत नसल्यामुळं आम्ही आमच्या शैक्षणिक नुकसानी होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत.